भारताच्या 16व्या राष्ट्रपती पदासाठी आज मतमोजणी पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरुवात होईल। संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत एकूण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला। द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता, तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठिंबा होता। मुर्मू विजयी झाल्या तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदाच आदिवासी महिला विराजमान होईल। आज नव्या राष्ट्रपतींची निवडणूक झाल्यानंतर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी पार पडेल। द्रौपदी मुर्मू यांचा परिचय नेमका काय, त्यांची पार्श्वभूमी काय आपण जाणून घेऊयात। 20 जून 1958 रोजी ओडिसाच्या मयूरभंजमध्ये त्यांचा जन्म झाला। 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीमध्ये त्या नगरसेवक झाल्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। 2000 ते 2009 या कालावधीत रायरंगपूर मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार देखील राहिल्या। तर 2002 ते 2004 या कालावधीमध्ये भाजप बिजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या। 2007 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर 2010 ते 2013 या कालावधीमध्ये भाजपच्या मयूरभंज मध्ये जिल्हाध्यक्ष पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली। 2013 ते 2015 या कालावधीत त्यांनी अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदी काम केलं। 2015 मध्ये झारखंडच्या त्या पहिल्या महिला आणि आदिवासी राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या। तर त्यांच्या विरोधात उभे आहेत ते यशवंत सिन्हा यांचा जीवन परिचय काय बघा। जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी झाला। तर पाटणा इथल्या शाळा आणि विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं। 1958ला त्यांनी पाटणा विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। 1958 ते 1960 या कालावधीत त्यांनी महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं। त्याचबरोबर 1960 मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले आणि 24 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पदं भूषवली। तर 1984ला त्यांनी IAS ची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला। 1984 मध्ये ते जनता पक्षाचे सदस्य झाले। 1986 मध्ये ते अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 1988 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली। तर 1990 ते जून 1991 या कालावधीत त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केलं। ते 1992 मध्ये भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला। 1996 मध्ये हजारीबाग झारखंड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले। तर 1998 मध्ये हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते विजयी झाले आणि अटल सरकारमध्ये पुन्हा एकदा ते अर्थमंत्री झाले। तर 1 जुलै 2002 मध्ये ते परराष्ट्र मंत्री म्हणून देखील कार्यरत होते। 2004 मध्ये ते निवडणुकीत पराभूत झाले। 2009 मध्ये हजारीबाग लोकसभा झारखंड लोकसभा मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले। 2014 मध्ये निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। मोठा मुलगा जयंत सिन्हा यांना तिकीट देण्यात आलं। तर 2018 मध्ये सरकार आणि पक्ष नेतृत्वाशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला। तर 2021 मध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली मतमोजणी जी आहे ती पार पडते। साधारण किती वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल आणि चर्चेतला कल कुठे दिसून येतोय? विशाल, चर्चेतला कल म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीची मतदान झालेलं आहे, ज्या पद्धतीने मतदानामध्ये आकडेवारी पुढे आलेली आहे, त्या आकडेवारी निश्चितपणे स्पष्ट होते की द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावरती विराजमान होणार। यशवंत सिन्हा यांना जेवढी मताची अपेक्षा होती ते यापेक्षा कमी मतं मिळतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वी अनेक राजकीय घडामोडी झाल्या। त्या राजकीय घडामोडीतून यशवंत सिन्हा यांना मिळणाऱ्या जे कल आहे, जे मतं मिळणार होते ते त्यांचा ऱ्हास होत गेला। त्याच तुलनेमध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या मतांमध्ये वाढ होत गेली जोपर्यंत राष्ट्रपती पदाची निवडणूक येत नाही। आणि निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बऱ्यापैकी मतदान हे द्रौपदी मुर्मू जबाबदारी शेखावत यांनी दिली आणि एक प्रकारे त्यांचा विजय निश्चित झालेला आहे। सकाळी 11 वाजता साधारणतः संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये जर बघितलं आपण तर तिथे मतदानाची मतमोजणी सुरू होणार आहे। मतमोजणीसाठी
सर्व ती तयारी राज्यसभा सचिवालयाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि या मतमोजणीचा पहिला साधारणतः टप्पा जो आहे तो साधारणतः 12:30 पर्यंत समोर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर साधारणतः 1 ते 1:30 पर्यंत 2 पर्यंत साधारणतः संपूर्ण मतमोजणी होईल आणि कोणाचा विजय झाला या निश्चित होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द द्रौपदी मुर्मू यांची त्याचं निवासस्थान त्यांना देण्यात आलेलं आहे त्यांच्या त्या निवासस्थानी पोहोचतील आणि तिथे विजय जल्लोष होणार आहे. सोबतच याशिवाय जर बघितलं तर यांचा विजय हा जल्लोषात साजरा करण्याकरता संपूर्ण देशभरात आज विजयी जुलूस काढण्यात येणार आहे. त्यामुळे हे निश्चित झालं आहे की द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मताने त्या विजयी होणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर द्रौपदी मुर्मू जसं आपण पाहिलं की आकडेवारीचं बलाबल ज्याच्या बाजूने त्याचा विजय निश्चित मानला जातो आणि ज्या प्रकारे एनडीएनं सगळी मोर्चे बांधणी केलेली होती त्यावरनं तरी द्रौपदी मुर्मू यांचाच विजय निश्चित मानला जातोय.